नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत समाज कल्याण विभागाअंतर्गतची पदभरती झाली होती, त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. तर मित्रांनो, कोणत्या पदाची कधी परीक्षा आहे आणि हॉल तिकीट कधीपर्यंत उपलब्ध होणार आहेत याची मी सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रसिद्धीपत्रक आहे त्यांचं. त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय म्हणलं आहे याची डिटेल्स आपण वाचून घेऊयात. नंतर आपण त्या विषयावर बोलूयात कोणत्या पदासाठी कधी परीक्षा आहे ते. तर आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ स्थापनेवरील गट ब अराजपत्रक गट क ड या संवर्गातील संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित 2 हे 2 पदं निघालेली होती. त्यानंतर परीक्षक अधिकारी गट क 72 पदं, लघुलेखक उच्च श्रेणी गट क 1 पद होतं, लघुलेखक निम्न श्रेणी गट क 2 पदे होते. त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक होते ते 56 पदं होते. त्यानंतर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क याचे 57 पदं होते. तर वरिष्ठ काळजी वाहक म्हणून जे पद होतं ग्रुप डीचं त्याचे 4 पदं होते. त्यानंतर कनिष्ठ काळजी वाहक म्हणून आहे त्यांचे 36 पदं होते. त्यानंतर स्वयंपाकी जे पद आहे ते 6 पदं होते. त्यानंतर या ठिकाणी काय सांगितले की भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदं असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून दिनांक 14/10/2024 ते 10/11/2024 ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. सदर भरती प्रक्रियेत मित्रांनो कशा पद्धतीचे आहे तर कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे आहे, म्हणजे MCQ टाईप आहे. तर 10/2/2025 ते 13/2/2025 व दिनांक 17/2/2025 रोजी विविध सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. सदर ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे दिलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आहे परिवीक्षा अधिकारी गट क चा जो पद आहे त्याची परीक्षा मित्रांनो 10/2/2025 आहे. परिवीक्षा अधिकारी गट क ची त्यामध्ये त्यांचं कधीपर्यंत आहेत एक्झाम तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 10 तारखेलाच आहेत मित्रांनो. 10 आणि 11 तारखेला आहे. 10 तारखेला 3 शिफ्टमध्ये पहिलं होईल आणि नंतर मग 11 तारखेला एक शिफ्ट असेल त्यांची. त्यानंतर दुसरं 11 तारखेला मित्रांनो 11 तारखेला कोणकोणत्या पदाची आहे तर 11 तारखेला तेच जे राहिलेलं एक पद आहे आणि त्यानंतर जे हे जे वरचं पद आहे म्हणजे एक जे परिवीक्षा अधिकारी गट क जे आहे ती पहिली शिफ्ट आहे, सकाळी 9 ते 11 पर्यंत आहे. त्यानंतर संरक्षण अधिकारी गट ब ची आहे. नंतर परिवीक्षा अधिकारी गट क चीच आहे. नंतर लघुलेखक उच्च श्रेणीचे जे आहे ते गट क आणि परिवीक्षा अधिकारीचे आहे डबल त्याच शिफ्टमध्ये. कधी संध्याकाळची शिफ्ट आहे ती 5 ते 7 PM ची आहे. त्यानंतर फक्त यामध्ये फक्त कोणाला टाईम कमी आहे परीक्षेचा अवधी तर यांना 90 मिनिटं दिलेले आहेत, म्हणजे 1.5 तासाचा आहे. लघुलेखक उच्च श्रेणी जे गट क चा पद आहे ते 11 तारखेला आहे, 11/2/2025 आहे. त्यानंतर बाकीच्याला 2 तासाचा अवधी आहे परीक्षेचा. संरक्षण अधिकारी म्हणून आहे त्यांच्यासाठी बी 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा अवधी आहे. फक्त हे जे लघुलेखक जे दिलेलं आहे, लघुलेखक उच्च श्रेणी असेल किंवा लघुलेखक कनिष्ठ निम्न श्रेणी असेल, यांना गट क चे जे पद आहेत त्यांना 90 मिनिटाचा म्हणजे 1.5 तासाचा अवधी आहे. त्यानंतर 12 झालं 13 तारखेला तर मित्रांनो 13 तारखेला पण तेच आहे. स्वयंपाकीचे आहे, स्वयंपाकीला 1.5 तासाचाच पेपर आहे स्वयंपाकी गट ड ला. त्यानंतर बाकीच्याला सर्वांना 120 मिनिटाचाच अवधी आहे आणि 17 तारखेपर्यंत एक्झाम आहेत. 17 तारखेपर्यंत 3 शिफ्टमध्ये एक्झाम आहेत आणि त्यांचं प्रवेशपत्राचं तर कधी प्रवेशपत्र मित्रांनो 1/2/2025 पासून दिलेलं आहे उपलब्ध करून त्यांनी ऑनलाईन संकेतस्थळावरती त्यांच्या उपलब्ध करून दिलेल्या परीक्षेचा वेळ तारीख आणि परीक्षा कधी आहे ते सांगण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर सोडवा आणि थँक्यू.